आषाढी वारी म्हणजे भक्तीचा महासागर, संत परंपरेचा जिवंत असा हा महाराष्ट्राचा वारसा। संत एकनाथ महाराजांची तब्बल 447 वर्षांची अखंड पालखी परंपरा आज सुद्धा हजारो वारकऱ्यांना भक्तीच्या मार्गावर घेऊन जाते। मात्र इतक्या मोठ्या परंपरेला साजेसा असा स्वतंत्र पालखी मार्ग नाहीये। परिणामी वारकऱ्यांना आज सुद्धा डोंगर दऱ्या आणि निसरड्या रस्त्यामधनं पायवाटांमधनं पायी वारी करावी लागते। पाहूया यावरचा आमचा स्पेशल रिपोर्ट। चारशे 27 वर्षाची अखंड परंपरा, हजारो वारकऱ्यांची अविरत श्रद्धा आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा हा खडतर प्रवास। ग्रामीण भागातून, डोंगर दऱ्यातून आणि चिखलमय वाटांवरून निघणारी ही पालखी राज्यातील अशी एकमेव पालखी मानली जाते जिच्यासाठी आजही स्वतंत्र पक्का मार्ग उपलब्ध नाही। गेल्या अनेक वर्षांपासून पैठण ते पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाची मागणी होत आहे। मात्र अद्याप हा मार्ग पूर्ण झालेला नसल्यानं दरवर्षी वारकऱ्यांना जीव धोक्यात घालून वारी करावी लागतीये। विशेषतः पावसाळ्यात चिखल आणि निसरड्या रस्त्यांमुळे वारकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। नाथ महाराज ज्या मार्गाने आलेले आहेत तो मार्ग अगदी अतिशय म्हणजे खराब झालेला आहे ना। शासनाने याचं महामार्गात रूपांतर केलंय, पण अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेला आहे। ज्याची रुंदी पूर्वी 24 मीटर होती त्याची आता 18 मीटरवर शासनाने केलेली आहे। धोकादायक असा रस्ता होईल। येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा म्हणजे पब्लिक असताना, ट्रॅफिक असताना म्हणजे 18 मीटर रस्ता कमी पडणार आहे। तरी शासनाला, मुख्यमंत्र्याला यावर्षी आम्ही निवेदन दिलेलंच आहे। त्या रस्ता यावर्षी नाही तर पुढच्या वर्षापर्यंत तरी तुम्ही तो पूर्ण करावा अशी शासनाकडे आम्ही निवेदन देऊन विनंती केलेली आहे। या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी विविध संस्थांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे। पैठण पंढरपूर पालखी मार्गाचं काम तातडीनं पूर्ण करावं आणि किमान पुढल्या वर्षी वारीपूर्वी तरी हा रस्ता तयार व्हावा अशी मागणी वारकरी आणि पालखी प्रशासनाकडून करण्यात येत आहे। संत एकनाथ महाराजांच्या या पालखीला 4 शतकाहून अधिकचा इतिहास असला तरी या ऐतिहासिक वारीला आजही सुरक्षित आणि स्वतंत्र मार्गाची प्रतीक्षा आहे। भक्तीचा हा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी शासनानं आता तरी ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा वारकरी करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।